पण मी की आल्याशिवाय तुम्हाला संधी नाही तुम्ही बोलायला. लगेच बेल मारता टिंग करून. सभापती महोदय, 3 मिनिटांमध्ये खरं उद्या तर- बेल मारताय मला. तुम्ही अगोदरच घाबरवताय हो. सभापती महोदय, खरं तर विरोधी पक्षाने मांडलेला अंतिम प्रस्ताव मी वाचला. यामध्ये प्रत्येक समस्येचं चित्रण असं करण्यात आलं की जणू महाराष्ट्राची व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली. मला वाटतं की आमच्या सन्माननीय सदस्य आमचे मित्र अनिल परब साहेबांनी सांगितलं की कधीतरी आमची स्तुती करा. मी परब साहेबांची स्तुती करणार. मी सातत्याने बोलतो, सभागृहात असेल सभागृहाच्या बाहेर असेल. परब साहेबांची 4थी टर्म आहे आणि जेवढ्या अभ्यासू वृत्तीने त्या सभागृहामध्ये पोटतिडकीने प्रश्न मांडतात, किंबहुना सभागृहामध्ये सरकारच्या विरोधात देखील ती भूमिका मांडतात, कारण ते अनेक वर्ष फक्त विरोधी पक्षातच बसले आणि विरोधी पक्षाला बसले असताना त्यांनी फक्त सभागृहामध्ये अभ्यासपूर्ण भाषण आणि अभ्यासपूर्ण चांगलं केलं. ते आम्ही बोललंच पाहिजे जे तुम्ही चांगलं केलं, परंतु त्याच्यामध्ये बोलत असताना कुठेतरी टीका आणि द्वेष पण मला दिसतो. तो कदाचित परबसाहेब दिसला नाही पाहिजे एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. कारण मी माझ्या प्रत्येक भाषणात मला वाटतं मी आता 8व्यांदा का 9व्यांदा बोलतो आहे की विरोधी पक्षांनी टीका करावी किंवा काही सजेशन्स करावे आणि त्या सत्ताधारी पक्षांनी स्वतःहून त्या सुधारण्याचा प्रयत्न करावा. कारण तुमची टीका आहे आमच्यासाठी मार्गदर्शन आहे आणि तुमच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून जर आम्ही राज्यासाठी राज्यहितासाठी जर काही चांगलं करू शकत असू तर निश्चितपणे तुमच्या सर्वच सदस्यांचं, भले तुम्ही 10% कमी असलात तरी तुमचं स्वागतच केलं पाहिजे. आणि त्यामुळे मी तुमची स्तुती देखील करतो आहे. तुमची एकट्याचीच नाही, आमचे मित्र बंटी पाटील साहेबांची पण करतो, सतेज पाटील साहेबांची करतो, दानवे साहेबांची करतो, मिलिंदजींची करतो, सर्वांचीच करतो, लिंगाडे साहेबांची करतो, बच्चू कडूंची पण करतो. कारण आम्हाला कळत नाही ते सत्तेत आहेत का विरोधात आहेत. त्यामुळे सभापती महोदय, आपण गुन्हेगारी प्रवृत्तीवरती बोलायला गेलो. मग गुन्हेगारी प्रवृत्तीवर बोलत असताना आपण अनेक उदाहरणं दिली. आपण अनेक उदाहरणं देत असताना अनेक गोष्टी सांगितल्या की एवढी गुन्हेगारी वाढली, एवढे खून झाले, एवढे बलात्कार झाले, एवढं झालं. त्याचं समर्थन मी कधीच करणार नाही. परंतु निश्चितपणे मी एक गोष्ट सांगतो की समर्थन करणार जरी नसलो तरी त्याची टीका देखील करणार नाही. कारण देवाभाऊच्या सरकारमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी जेवढे तत्पर कार्यक्रम, जेवढे तत्पर प्रोग्राम आखले जात आहेत त्याच्या बाबतीत आपण बोलू तेवढं कमी आहे. मग सायबर गुन्ह्याच्या बाबतीत असेल, वास्तवतावादी औद्योगिकरणामध्ये ज्या ज्या ठिकाणी इंडस्ट्री येत होत्या त्या ठिकाणी गावगुंडांच्या माध्यमातून उद्योग जगताला त्रास देण्याचं काम करत होतं, ते देखील खपवून जाणार नाही भूमिका माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली. आणि याच्यापेक्षा सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भावनाताई, ज्या पद्धतीमध्ये नक्षलवाद संपवण्याचं काम या देवाभाऊंनी केलं त्याचं आपल्याला या राज्यामध्ये स्वागतच करावं लागेल. एक वेळ अशी होती की काँग्रेसच्या राजवटीमध्ये गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अमरावतीचा काही भाग, आता काही सदस्य त्या भागातले आहेत, ताई तुम्ही देखील बऱ्याच त्या भागातनं येता, त्या ठिकाणी लोक काम करू शकत नव्हती, एखादा छोटा उद्योग करू शकत नव्हते. त्या तिथे नक्षलवाद एवढ्या मोठ्या प्रमाणावर होता की तिथे लोक राहू शकत नव्हती. आज त्या गडचिरोलीमध्ये जगामधल्या सगळ्यात मोठे स्टीलचे कारखाने, वन ऑफ द कारखाने त्या गडचिरोलीमध्ये येत आहेत. आणि मग तिथे खनिकर्माचा विषय असेल आणि हे करत असताना दहशतवाद संपवताना दहशतवाद मार्गाने नाही संपवला तर त्यांना सरेंडर करून घेऊन त्या प्रक्रियेत दहशतवादी लोकांना आणून बंदूक खाली ठेवून पेन हातात देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते देवाभाऊंच्या सरकारने केलं आहे. आणि त्याचं देखील आपल्याला या सभागृहामध्ये सभापती महोदय स्वागत करायला पाहिजे. कारण गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारखाने येत आहेत, खनिकर्माची कामं होत आहेत. गडचिरोलीमध्ये न भूतो न भविष्यतो असा एक एअरपोर्ट येतो आहे. सभापती महोदय, आपण कधी विचार केली नव्हती की तिथे आम्ही रेल्वे घेऊन जाऊ, पण आज गडचिरोलीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक एअरपोर्ट देखील येतो आहे. हे आपल्याला या माध्यमातून सांगावं लागेल. हे बोलत असताना शंभूराजे, मी आठवणीने माननीय एकनाथरावजी शिंदेंचं देखील अभिनंदन करणार आहे. कारण ज्या 2 वर्षाच्या काळामध्ये ते मुख्यमंत्री होते आणि अगोदर ज्या वेळेला 14 ते 19 ते उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला गडचिरोली जिल्हा पालकमंत्री म्हणून त्यांनी मागून घेतलेला जिल्हा होता. आणि या गडचिरोलीमधल्या जो बदलाव झाला त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेंचा देखील सिंहाचा वाटा आहे सांगताना मला अतिशय आनंद होतो आहे. सभापती महोदय, जानेवारी 2025 ते मे 2026 या कालावधीत सायबर गुन्ह्यामध्ये 10,505 प्रकरणामध्ये
आत्तापर्यंत 2379 आरोपींना सभापती महोदय अटक केली गेली. मग सायबर गुन्हा असेल, दहशतवाद असेल, स्थानिक गुंडगिरी असेल, शहरी गुंडगिरी असेल, यांना संपवण्याचं काम जर कोण करत असेल तर ते आमचं देवाभाऊंचं सरकार सभापती महोदय करत आहे. हे टीका करत असताना माननीय आमचे मित्र अनिल परब साहेबांनी सांगितलं, हार आणि टीका हे बाळासाहेबांचे विचार होते. तुम्ही बाळासाहेबांचे विचार जेव्हा सांगता, शिवसेना प्रमुखांचा सर्वांनाच आदर आहे, ते विचार सांगत असताना हार आणि टीकेचा विचार सांगता तसा दुसरा विचार देखील तुम्ही विसरलात. आणि तो तुम्ही तुमच्या पद्धतीने विसरलात की बाळासाहेबांनी शंभूराजे देसाई सांगितलं होतं की काँग्रेसबरोबर जावं लागलं तर मी माझं शिवसेनेचं दुकान बंद करून टाकेन. आणि हे तुम्ही विसरता. शिवसेना प्रमुखांच्या फक्त त्याच गोष्टी लक्षात ठेवता ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. आणि मग ते सोयीचं राजकारण करत असताना आत्ताच एक अर्ध्या तासापूर्वी जो इन्सिडेंट या सभागृहामध्ये घडला की आता तुम्हाला आठवलं की तिकडे स्ट्रीपवरती फक्त उभाटा ठेवलं जातं. मग जर आम्ही असं म्हटलं झोपी गेलेला जागा झाला, सभागृहाच्या बाहेर गेला आणि आत आला आणि तेव्हा आठवला, हे एकेरीत झालं. पण तरी पण मी सभापती महोदय थोडंसं रिस्पेक्टफुली बोलतो. झोपी गेलेले जागे झाले आणि आता त्यांना आठवण आली आणि तेही शेवटच्या दिवशी सभागृह संपत असताना, उद्या संपणार आहे आणि त्या दिवशी त्यांना आठवलं. म्हणून सभापती महोदय मला त्यांना विनंती करायची आहे, असेच तुम्ही झोपी गेले होतात तेव्हा अख्खा पक्षही गेला, आमदारही गेले, परत तुम्ही झोपलात, आता परत 6 खासदारही गेले. हां, तर सभापती महोदय मला संरक्षण द्या. सतेज पाटील साहेब आले तर मला खूप त्रास देतात सभापती महोदय. सतेज पाटील साहेब. त्यामुळे सभापती महोदय अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. सतेज पाटील त्रास देतात पण प्रवीण दरेकर सासरवास करतात, ह्याचं काय? साहेब सासरवासात लय छळतो हा माणूस. साहेब तुम्हाला बोलायला सांगितले, चूक झाली. सभापती महोदय, हे बोलत असताना मला एक गोष्ट ज्याचा उल्लेख माननीय प्रवीण दरेकर साहेबांनी केला तो पुन्हा एकदा करावासा वाटतोय. सभापती, माझी विनंती आहे, मला एक 5 मिनटं बोलायला. ज्या पद्धतीमध्ये मराठा समाजाचं आंदोलन चिघळलं गेलं, ज्या मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये मराठा समाजाला न्याय मिळाला तो माननीय देवेंद्रजींमुळे मिळाला, माननीय एकनाथरावजींमुळे मिळाला, माननीय अजितदादांमुळे मिळाला. आणि ते आरक्षण देत असताना या सभागृहामध्ये आपण सर्वांनी एकमेकाने, सर्व विरोधी पक्षांनी देखील एकत्र होऊन एकमेकाने आपण त्यांना मराठा समाजाचं आरक्षण दिलं. त्यानंतर कैक वर्ष 2019 ते 2022-23च्या कालावधीपर्यंत हे आरक्षण झोपलं होतं आणि पुन्हा ते आरक्षण देण्याचं काम माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालं. सभापती महोदय, मधल्या काळामध्ये आंतरवाली सराटीमध्ये मनोजदादा जरांगे पाटलांसारख्या संघर्ष योद्ध्याची देखील मी भेट घेतली आणि त्यानंतर बंटी पाटील साहेब, माझ्या लक्षात आलं की जे विषय होण्यासारखे होते, जे कैक वर्ष झाले नाहीत, ते विषय माननीय विखे पाटील साहेबांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातून 14 GR 1 महिन्यात काढले गेले. मी घेतलं, मी मगाशी पण घेतलं. सभापती महोदय, या माध्यमातून आतापर्यंत UPSC आणि MPSCच्या परीक्षांमध्ये माझे मित्र सतेज पाटील गृहराज्यमंत्री देखील राहिले. UPSC MPSC मध्ये वर्षाच्या काठी 30, 40, 50 पोरं महाराष्ट्रातून जात होती. आज या मराठा आरक्षणाच्या माध्यमातून, OBC आरक्षणाच्या माध्यमातून, सारथीच्या माध्यमातून आज जवळजवळ आपण पाहिलं तर सभापती महोदय, मागच्या वर्षभरामध्ये 950 पेक्षा जास्त मुलं UPSC MPSC मध्ये केली गेली. मुख्यमंत्री विज्ञान वारीच्या माध्यमातून नासाला पाठवण्याचं जे स्वप्न महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं बघितलं, त्या राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बघितलं. सभापती महोदय, या देशामधले पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांनी हा विचार केला की महाराष्ट्रातला सर्वसामान्य विद्यार्थी तो बहुजन गटातला असला तरी तो नासामध्ये शिकायला गेला पाहिजे. आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री विज्ञान वारीच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना पाठवण्याचं काम केलं. सभापती महोदय, मराठा समाजाचा विकास करत असताना शिक्षणाची, मोफत शिक्षणाची अट 8वी पासूनची होती, ती 5वी पासून करण्याला सुरुवात केली. टेक्निकल एज्युकेशन असेल, मेडिकल एज्युकेशन असेल, इंजिनिअरिंग असेल, साधं एज्युकेशन असेल, हे देखील मोफत मिळालं पाहिजे. आणि समाजातला विद्यार्थी शिकला तर टिकला आणि तो शिकला तर उद्याचा महाराष्ट्र आणि देश घडवू शकतो, या भावनेतून माननीय मुख्यमंत्र्यांनी सभापती महोदय निर्णय घेतले. परंतु हे निर्णय मला वाटतं बंटी पाटील साहेब तुमच्या काँग्रेसच्या कालावधीत कधीच पाहायला आम्हाला मिळाले नाही. राज्याचे अनेक मुख्यमंत्री काँग्रेसचे झाले, मराठा झालेत. सन्माननीय शरद पवार साहेब 3 ते 4 वेळा मुख्यमंत्री राहिले, वसंतदादा पाटील राहिले, शंकरराव चव्हाण राहिले.
अनेक मुख्यमंत्री राहिल्यानंतर देखील कन्क्लूड करा. मराठा समाजाला याचा कुठेच सभापती महोदय कधीच फायदा झाला नाही. सभापती महोदय कन्क्लूड करण्यासाठी खूप आहे. सभापती महोदय मला पाहिजे तर तुम्ही प्रमोद जठारांची 10 मिनिटं द्या, पण मला बोलायला द्या. प्रमोद जठार यादीतच नाही. अरे काय सभापती महोदय, तुमची 10 मिनिटं मला बोलायला द्या, पण द्या. सभापती महोदय, काय होतं की आरोप करण्यापेक्षा आत्मपरीक्षण केलं तर मला वाटतं निश्चितपणे त्याचा फायदा निश्चितपणे माझ्या विरोधी पक्षाच्या मित्रांना होईल. कारण आत्मपरीक्षण करायचं नाही, टीका करायची. आता हे मगाचं माझं बोलणं तुम्ही प्रवीण दरेकरांचा सासूरवास करून ते थांबवलं, परंतु ज्या पद्धतीमध्ये झोपी गेलेला जागा झाल्याचा जो प्रश्न उठला, उबाटाच्या बाबतीतला जो विषय झाला, अजूनही सभापती महोदय या विधान परिषदेच्या सभागृहामध्ये 2022 साली निवडून आलेले विधान परिषदेचे आमदार हे शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर आहेत, हे देखील अजूनपर्यंत त्यांना माहीत नव्हतं. याचं मला दुःख आहे. त्यामुळे मला त्यांना सांगायचं आहे की तुम्हाला स्वतःलाच माहीत नाही की तुमच्या पक्षाची बांधणी कशी करायची, पक्षाची नोंदणी कशी करायची. पक्षाचे जे नियम आहेत हे इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून विधिमंडळाला कशा पद्धतीत सांगायचे, आणि मग येऊन या सभागृहात तुम्ही फक्त आरोप करायचा आणि मग आरोप करून कुठेतरी मीडियामध्ये येऊन ती बातमी करायचा प्रयत्न करायचा. जसं आमचे मित्र प्रवीण दरेकरांनी सांगितलं की मग शिवसेना प्रमुखांना ते दाखवायसाठी करायचं का, हा देखील प्रश्न आमच्यासमोर येतो. त्यामुळे सभापती महोदय त्यामुळे सभापती महोदय, जठार साहेबांनी दिलेली मिनिटं माघारी घेतली का? नाही नाही ना. जठार साहेब मला म्हणतात की कांबळेंची कविता म्हणून दाखव. त्यामुळे आज कांबळे नको. आता मला बंटी पाटलीने सांगितलं आज कांबळे नको. त्यामुळे सभापती महोदय, ज्यांना रामरक्षा वाचता येत नाही ते आता हिंदुत्व पुळका आल्यासारखं दाखवतं. आम्ही समर्थन करणार नाही, त्याला शिक्षाही मिळणारच आणि कठोर शिक्षा मिळणार. परंतु त्याच्यासाठी आपलं राजकीय दुकान पुन्हा चालू करण्यासाठी रामरक्षा वाचण्याचं काम केलं गेलं, पण प्रत्यक्षात रामरक्षा वाचायला गेल्यानंतर रामरक्षा वाचता देखील आली नाही. हे देखील दुःख या महाराष्ट्रातल्या हिंदुत्ववादी जनतेने पाहिलं आहे आणि हिंदुत्ववादी जनता ती पाहणार देखील आहे. प्रमोदजी, त्यामुळे ज्यांनी हिंदुत्व सोडलं, सत्तेच्या खुर्चीसाठी हिंदुत्वाचा त्याग केला, काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले आणि हिंदुत्वाचा विसर पडला, हिरवी टोपी हिरवी लुंगी घालून फिरण्याचं ज्यांनी काम केलं त्याने आता हिंदुत्व आम्हाला सांगण्याची गरज नाही. सभापती महोदय, त्यामुळे माझी विनंती आहे की माननीय देवेंद्र भाऊंचं सरकार चालत असताना देवेंद्र भाऊंनी या महाराष्ट्रामध्ये अनेक कामं केली, अनेक गोष्टी. काल त्यांचं खालच्या सभागृहातलं भाषण कनेक्टिंग लिंकला बद्दल घेऊन होतं, ते एवढ्या पद्धतीत चांगल्या पद्धतीत होतं की त्यांनी सांगून टाकलेलं आहे की तुम्हाला टीका करायची तर माझ्यावर करा, महाराष्ट्रावर टीका केली तर ती आम्ही सहन करणार नाही. कारण हा विकास हा कधी न भूतो न भविष्यतो असा विकास या महाराष्ट्राचा सभापती महोदय केला गेला. आणि मग ह्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या माध्यमातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून जनतेमध्ये अशा प्रकारची एक भूमिका भावना निर्माण करायची की हा महाराष्ट्र म्हणजे आता काहीतरी छत्तीसगडपेक्षा पण डेंजर झाला आहे, उत्तर प्रदेशपेक्षा पण डेंजर झाला आहे, बिहारपेक्षा पण डेंजर झाला आहे. पण सभापती महोदय, मला आज पुन्हा या सभागृहात सांगताना अतिशय आनंद होतोय की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आमचे योगी आदित्यनाथजी आणि बिहारचे मुख्यमंत्री आमचे सम्राट चौधरीजी यांनी बिहार आणि उत्तर प्रदेशचा देखील गुन्हेगारीचा कणा मोडून काढला. आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या आशीर्वादाने या राज्यामध्ये, सर्व महाराष्ट्रातील राज्यामध्ये, कारण आता महाराष्ट्रामध्ये सर्व राज्य जास्तीत जास्त राज्य ही एनडीए आणि भारतीय जनता पार्टीची, त्यामुळे तिकडचा दहशतवाद, तिकडची गुन्हेगारी मोडून काढण्याचं काम सातत्याने संपूर्ण देशात होतं आहे. त्याचप्रमाणे या महाराष्ट्रात देखील सभापती महोदय केले जाते. त्यामुळे सभापती महोदय, आम्ही वाढवण्यात येत आहे ज्या पद्धतीमध्ये या विरोधी पक्षांनी आमच्यावरती जे आरोप केले, त्यामध्ये आरोप करत असताना ह्या 2-3 गोष्टी ते निश्चितपणे विसरले की 2047पर्यंत $825 अब्ज GDPचं लक्ष ठेवून मुंबईला जगातील अग्रगण्य आर्थिक केंद्र बनवण्याचा प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री करणार आहेत. सभापती महोदय, कन्क्लुजनलाच येतो. सभापती महोदय, त्यामुळे AI आधारित भविष्यातली सगळी पोलीस यंत्रणा, सायबर सिक्युरिटी, सायबर यंत्रणा ही काम करेल याची मला पूर्णपणे अपेक्षा आहे. देवाभाऊंच्या नेतृत्वातलं हे सरकार गुन्हेगारीला थारा देणार नाही, गुन्हेगारीचा समूळ नाश करेल ही देखील मला संपूर्णपणे खात्री आहे. त्यामुळे ज्या पद्धतीमध्ये विरोधी पक्षांनी अंतिम आठवडा प्रस्ताव जो मांडला, तो अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला त्याचा आम्ही निषेध करतो. आणि हे सरकार खंबीर आहे, हे देवाभाऊंचं सरकार अतिशय खंबीरपणे काम करतं आहे, याचं समर्थन करतो. आणि देवाभाऊंना आणि देवाभाऊंच्या सरकारला पूर्णपणे शुभेच्छा देतो.
आणि मी माझे 2 शब्द संपवतो. सभापतीबद्दल धन्यवाद. सदाभाऊ खोत. धन्यवाद.